ते म्हणतात ना, जेव्हाची कामे हितवीत तेव्हाच केली पाहिजे, नाहीतर असं काही धांदळ उडते का ते बघून ते एकदम डोकं काम करणं बंद होऊन जातं. झालं असं की रात्री विहान मला काहीच काम करू देत नव्हता. तर तेच माझे रात्रीचे भांडे वगैरे पडले होते, तर ते साफ वगैरे करायचे होते मला. आणि इतका चिडचिड करत होता, त्याच्या पप्पाकडे तर अजिबातच राहतच नव्हता तो. त्यामुळे म्हटले, ते पण मला म्हटले की जाऊ दे, सकाळीच आवरतो आता. तर इकडे पटकन आवरून घेतलं, किचन वगैरे साफ केलं, भांडे वगैरे घासून घेतली. आणि मला आज डोसे वगैरे बनवायचे होते, तर त्यामुळे जेवणाचं काही टेन्शन नव्हतं. आणि बॅटर मी रात्रीच भिजत घालून ठेवलेलं होतं. त्यामुळे मग पटकन इकडे डोसे वगैरे काढायला घेतले. आणि डोसे वगैरे करायचे असले की दुसऱ्या जेवणाच्या मी नादीत लागत नाही स्वयंपाकाच्या. कारण डोसे आमचे फेवरेटच आहे. मी बॅटर जास्तच करून ठेवत असते. आणि जास्त बॅटर करून ठेवलं की मग दिवसातून कधीही आपल्याला गरम गरम डोसे करून खाता येतात. आणि भूक लागली तशी. आणि सईला तर आमच्या इतकं डोसे आवडतात की ती मध्येच लुडबुड करत होती की मम्मी कधी एकदाची डोसे वगैरे बनवते आणि मला देते खायला. तर इकडे विहान पण उठला होता आणि त्याचा मूड आज फ्रेश होता, त्यामुळे मला काही जास्त वाटलं नाही. आणि मुलांचा मूड जर चांगला असला ना, ते खेळत वगैरे असले ना, मग मला चांगलं वाटतं काम वगैरे करायला. नाही तर माझंही मन कशातच लागत नाही. त्यामुळेच मी रात्री वगैरे काहीच केलं नाही. तर आता मी डोसे वगैरे करायला घेतले, डोसे वगैरे केले मस्तपैकी. सईला दिले खायला आणि मी पण खाल्ले. आणि बाकीचे छोटी मोठी घरातले सगळे कामेही करायची बाकी पडलेली होती. त्यामुळे आधी म्हटलं चला डोसे वगैरे करून घेऊया, नंतर ते कामं होतच राहतील. आणि असं हिचे पप्पा मला सांगून गेले, आज त्याच्याकडे लक्ष दे, कारण की तो खूपच जास्त चिडचिड करतोय. तर त्याला झोपून वगैरे दिले आणि दुपारी मस्त कपड्याच्या घड्या वगैरे घातल्या. आणि खूप दिवस झाले सईचा अभ्यासही घेतला नव्हता मी, कारण तिच्याकडे जरासं दुर्लक्ष झालं की मग मुलं जास्तच लाडात येऊन जातात. त्यामुळे म्हटलं चला आज टाईम आहे तर तिचा अभ्यासही घेऊन टाकावा. आणि मस्तपैकी इकडे तिचा अभ्यास घेत बसली.